पुण्यात भाजपकडून रविवारी सायंकाळी उमेदवारी यादी जाहीर होणं अपेक्षित होतं, पण यादी जाहीर करण्यापेक्षा भाजपकडून थेट उमेदवारांना आता एबी फॉर्म देण्यात असल्याचं सांगितलं जातं. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरनं तारखांचा लपंडाव केला होता. काही दिवस असं सुरू होतं, पण आता उमेदवारी दाखल करण्यासाठी काही तास उरले असताना देखील अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाहीये. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव आता टांगणीला लागलाय. असं असतानाही भाजपकडून उमेदवारी जाहीर केली जाणार नसल्याचं समोर आलंय. पण आता ज्यांची उमेदवारी फिक्स झाली आहे अशांना थेट फोन करून अर्ज भरण्याचा निरोप दिला जातोय. त्यांना पक्षातर्फे एबी फॉर्मही पोचता केला जातोय. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने ही खेळी खेळली आहे असं सांगतायत. आज उमेदवारांना पक्षातर्फे गुप्तपणे ए आणि बी फॉर्म दिले जातात. यामुळे नेमकी उमेदवारी कुणाला मिळाली याबद्दल संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता भाजपच्या काही नेत्यांनी अर्ज देखील दाखल केलाय. भाजपमधून पहिला अधिकृत अर्ज हा गणेश बीडकर यांनी दाखल केलाय. याच सोबतच सायली वांजळे, माधुरी सहस्त्रबुद्धे, योगेश मुळीक यांनी देखील अर्ज दाखल केलाय. तसंच काही नेत्यांना पक्षाकडनं एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला असून त्यांची नावं आता समोर आली आहेत. मात्र या नावांची अधिकृत घोषणा झालेली नाहीये. ज्यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा आहे त्यांची नावं काही मी तुम्हाला सांगतो. स्वर्धा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर, राघवेंद्र मानकर, गणेश बीडकर, कल्पना बहिरट, देवेंद्र उर्फ छोटू वडके, उज्ज्वला गणेश यादव, विशाल धनवडे, प्राजक्ता गडाळे, पल्लवी जावळी, श्रीनाथ भीमाले, राजेंद्र शेळीमकर, योगेश मुळीक, सायली वांजळे, अर्चना पाटील, शंतनू कांबळे, सम्राट थोरात आणि सुजाता काकडे अशी ही काही नावं आहेत. यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? कमेंट करून नक्की कळवा.